नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, जेव्हा एखादी व्यक्ती तक्रार म्हणजे कंप्लेंट देण्यासाठी पोलीस स्टेशनला जाते, परंतु संबंधित पोलीस अधिकारी जर त्या तक्रारदाराची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करतात किंवा नोंदवून न घेता त्याचा अपमान करतात आणि जर त्या तक्रारदाराने अशा वेळेस जर राज्य मानवी हक्क आयोग म्हणजे ह्युमन राईट्स कमिशनकडे जर तक्रार दाखल केली तर ती तक्रार मेंटेनेबल राहील का, या संबंधीचं नुकताच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एक निर्णय दिलेला आहे। तो निर्णय काय दिला आहे याचं थोडक्यात मी विश्लेषण करणार आहे। तत्पूर्वी माझा जो विधी कक्ष या नावाने जे चॅनल आहे, या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, की जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहे कायदेविषयक ते आपल्यापर्यंत आपोआप पोहोचतील। कारण विधी कक्षेचा माझा मूळ हेतू अवेअरनेस ऑफ लीगल सिस्टीम असा आहे, लेमॅन टू लॉमॅन असा आहे। आता ही जी घटना आहे ही घटना तामिळनाडू राज्यातील आहे। ती घटना अशी आहे की त्यातील तक्रारदार आपल्या आईला घेऊन पोलीस स्टेशनला जातो आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ती तक्रार तो तिथे देतो आणि ती तक्रार त्या API कडे कंडक्ट करण्यासाठी सुपूर्द करण्यात येते। आणि ज्यावेळेस ती तक्रार त्या API कडे येते त्यावेळेस ते API त्यांना असं सांगतात की ही जी घटना जी घडलेली आहे, जी तक्रार आहे, ही जी घटना आहे, हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे 3 ठिकाणी झालेलं आहे, त्यामुळे मी तुमची तक्रार नोंदवू घेऊ शकत नाही। परंतु मला जर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जर आदेश दिला तर तुमची मी तक्रार नोंदवून घेईन। परंतु आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक आज पोलीस स्टेशनमध्ये हजर नाही, तर हा त्यांचा मोबाईल नंबर आहे, तुम्ही या मोबाईल नंबरवर त्यांच्याशी संपर्क करा असं तो त्यांना सांगतो। त्याप्रमाणे त्या तक्रारदाराची आई त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला मोबाईलद्वारे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते आणि फोन लावला असता तो वरिष्ठ पोलीस निरीक्षक तिचा तो फोन कट करतो। मग शेवटी नाईलाजाने ती दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जाते। त्यावेळेस ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक तिथे हजर नसतात। त्यावेळेस तिथले कर्मचारी सांगतात की ते येऊसर तुम्हाला थांबावं लागेल। त्या साधारणपणे ते 5 वाजता जातात। ती तक्रारदार व त्याची आई रात्री 8 पर्यंत त्या पोलीस स्टेशनमध्ये थांबते आणि ज्यावेळेस ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक रात्री 8 वाजता येतात त्यावेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या तक्रारदाराच्या आईचा अपमान करतात, तिला असभ्य भाषेमध्ये बोलतात आणि हे सगळं झाल्यानंतर ती अपमानित होते आणि मग ती राज्य मानवी हक्क आयोगाकडे म्हणजे ह्युमन राईट्स कमिशन, बऱ्याच लोकांना अजून ह्युमन राईट्स कमिशन माहिती नाही आहे, त्यांच्याकडे ती तक्रार देते। ती तक्रार दिल्यानंतर राज्य मानवी हक्क आयोगाचे ह्युमन राईट्स कमिशनचे जे अध्यक्ष असतात ते या घटनेची सखोल चौकशी करतात आणि सखोल चौकशी केल्यानंतर त्यांना असं आढळतं की देयर इज अ सबस्टन्स इन द कंप्लेंट। मग हे सगळं त्यांना आढळल्यानंतर मग ते अध्यक्ष काय करतात तर तामिळनाडूचे गृह विभागाचे अतिरिक्त जे सचिव असतात त्यांना 2 लाख रुपये देण्याबद्दलच्या त्या सूचना का ऑर्डर करतात आणि मग त्या निर्णयाविरुद्ध साहजिकच नाराज होऊन ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण जातं आणि सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि उज्ज्वल भुयान यांच्यासमोर ती केस जाते। त्या केसचा सिव्हिल अपील नंबर आहे 6352/25 पावल येसू देहासान वर्ध स्टेट ऑफ ह्युमन राईट्स कमिशन असं ते केसचं हे आहे। आणि जेव्हा ती सुप्रीम कोर्टापर्यंत जेव्हा केस जाते तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ह्युमन राईट्स कमिशनने जो निकाल दिलेला आहे त्याचं योग्य प्रकारे अवलोकन करतात आणि ते अवलोकन केल्यानंतर त्यांना असं आढळून येतं की राज्य मानवी आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो अत्यंत योग्य आहे। परंतु ते देताना त्यांचं जे ऑब्झर्वेशन्स आहे हे फार महत्त्वाचं आहे। त्यांनी याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पोलीस मस्ट ट्रीट कंप्लेनर विथ डिग्निटी व्हेन अप्रोच फॉर FIR रजिस्ट्रेशन, abuse conduct during such interaction amounts to violation of human rights। त्याने असं म्हटलं ह्युमन राईट्स म्हणजे काय तर ह्युमन राईट्स मीन्स द राईट रिलेटिंग टू लाईफ, लिबर्टी,
equality and dignity of the individual guaranteed by the Constitution or embodied in the international covenant and enforceable by courts in India. त्यांनी मग त्याची व्याख्या पण केली आहे. ह्युमन राईट्स अंडर सेक्शन डी ऑफ सेक्शन 2 ऑफ द ऍक्ट, ह्युमन राईट मीन्स राईट्स रिलेटिंग टू लाईफ, लिबर्टी, इक्वॅलिटी, dignity of the individual guaranteed by the Constitution. All that third respondent and his parent wanted register FIR. Every citizen of India who goes to police station to report the commission of offence deserves to be treated with human dignity. This is a fundamental rights under 21 of the Constitution of India. A citizen who wants to report commission of an offence should not be treated like a criminal. हे त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की एखाद्याने कंप्लेंट नोंदवण्याचा प्रयत्न केला आणि ती जर नोंदवून घेतली नाही तर ते ह्युमन राईट्समध्ये येत नाही. परंतु कोर्टाने असं म्हटलं की तुम्ही तक्रार तर नोंदवून घेतली नाहीच, परंतु तुम्ही त्या तक्रारदाराच्या आईला जी वागणूक दिली आहे ना ही अत्यंत चुकीची दिलेली आहे. त्यामुळे खालचा जो निर्णय आहे हा चुकीचा बरोबर दिलेला आहे. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.